मला मागच्या वर्षी असं चॅलेंज दिलं की ऊसामध्ये मी 2-3 वर्ष मला काम करण्याचा योग आला। माझ्याकडे रामनाथ त्रिंबक जाधव नावाचा शेतकरी 96 लाख रुपये त्याचं मागच्या वर्षीचं इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचं त्या ठिकाणी 2008ला पहिलं विज्ञान मंडळ स्थापन केलं। आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा शेतीशाळेला बसलो त्यावेळेस मी पण नवीनच होतो शेतीशाळेमधला आणि ते एकत्र बसल्यानंतर रामनाथला म्हटलं 2-4 जण धरून आण, आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करायचं आहे। रामनाथले आपले 2-3 बळं धरून आणले, त्यांच्या संग बसलो, चर्चा केली। पहिल्यांदा चर्चा केली, एक शेतकऱ्याने त्याच दिवशी चॅलेंज दिलं की सर तुम्ही नुसतं बोलता काय आम्हाला की आम्हाला तुम्ही मी सगळं तुमच्या पद्धतीने करतो, तुम्ही म्हणता ते खत टाकतो, मला 100 टन एकरी काढून दाखवा। आणि मग मी त्या दिवशी ऊसामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी थोडंसं अभ्यास करण्याचा 1-1.25 वर्ष त्या प्लॉटवर मी रेग्युलर जायचो आणि ऊसातल्या ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला त्या मी इथं आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की 100 टन एकरी जाण्यासाठी काय काय करावं लागतं ते मी थोडंसं पहिल्यांदा ज्ञानदीप पुस्तक वाचलं। एक 5-6 ऊसामधले आमचे कोते नावाचे एक शेतकरी होते, आमचे रामनाथ जाधवचा एक चुलत भाऊ रमेश जाधव नावाचा शेतकरी होता। हे 5-6 शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी अनुभव ऐकले आणि त्या ठिकाणी मी निर्णय घेतला की आता हे 50 गुंठ्यामध्ये कमीत कमी 100 टन एकरी जसं जातो आपण त्या पद्धतीने आपल्याला 50 गुंठ्यामध्ये 100 टन जायचं। आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा ज्यावेळेस पहिला प्रयोग केला 86 टन उत्पन्न त्याला गेलं। 86 टन कशामुळे गेलं तर ते क्षेत्र जे होतं त्या क्षेत्रावर फक्त 2 फुटाची माती होती, उरलेलं खाली डायरेक्ट तळी लागलेली होती आणि अशा क्षेत्रावर पहिला प्रयोग करण्याचं निश्चित केलं मी। मुद्दामून त्याचा थोडासा जैविकचा संबंध आहे म्हणून या ठिकाणी सांगतो की ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा ऊस लागवड करायचा निर्णय घेतला त्यावेळेस ऊसासाठी जी व्हरायटी वापरली आपल्याकडे पहा चांगलं ॲव्हरेज देते म्हणून 265 वापरायची, डोक्यामध्ये फीड केलेलं आहे। मित्रांनो त्या ठिकाणी सुरेश काबाडी असतील, संजय माने असतील, यांचे जर मार्गदर्शन तुम्ही ऐकले असेल तर चांगलं ॲव्हरेज जर मिळवायचं असेल 100 टनापर्यंत जायचं असेल तर 86-032 शिवाय पर्याय नाही। 86-032च आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतो। चांगलं 11-12 महिन्याचं चांगलं बियाणं आपण त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। खोडव्याचं बियाणं घ्यायचं नाही, फुकट एखादा पाहुणा देतो म्हणून घ्यायचं नाही। ज्याच्या ऊसाला कमीत कमी 25 पेक्षा जास्त कांड्या आहे असंच बियाणं आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे। शुद्ध बीजापोटी फळेरा सागोटी आपण म्हणतो की बियाणं चांगलं असेल तर आपल्याला चांगलं उत्पादन येणार आहे। आणि ऊसाचं ज्यावेळेस आपण टिपरू कापून आणतो किंवा आपल्या मोळ्या आणतो आपल्याला एकरी किती लागतात 45,000, आपल्याला डोळे किती लागतात 8,000 डोळे लागतात। 8-7,500 डोळे आपल्याला महत्त्वाचे। 7,500 डोळ्यावर जेव्हा काम करायचं मी एक डोळ्यावर सांगणार नाही, एक डोळ्यामध्ये थोडेसे जास्त कष्ट शेतकऱ्याला घ्यावं लागतात, पण 2 डोळ्याचं टिपरू आपण त्या ठिकाणी निश्चित घेतलं पाहिजे। 3 डोळ्याचं टिपरू इथून पुढच्या कालावधीत बंद करावं लागणार आहे। कारण ऊसाच्या डोळ्याची रचना जर आपण पाहिली तर एक डोळ्यावरती 2 डोळे खाली किंवा 2 डोळ्यावरती 1 डोळा खाली अशा पद्धतीच्या ऊसाच्या डोळ्यांची रचना असते। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ऊसाचं बियाणं ज्यावेळेस आपण आणलं चांगलं रसरशीत बियाणं आपण त्या ठिकाणी 11-12 महिन्याचा ऊस आपण त्या ठिकाणी आणला त्याच्यामधलं खालचं कांडं आपल्याला फेकून द्यायचं आहे, वरचे 2 कांडे आपल्याला फेकून द्यायचे। फेकून द्यायचे म्हणजे फेकून नाही द्यायचे, ते आपल्या जनावराला घालायचे, आपलं जे काही घरी जे पशुधन आहे त्याच्यासाठी घालायचं आणि मधलं फक्त आपल्याला वापरायचं आहे। मधलं वापरत असताना आपण जो कोयता वापरतोय तो कोयता धारदार असला पाहिजे। एकदम नवा कोयता वापरला तरी चालेल किंवा धार लावून आणलेला कोयता आपण त्या ठिकाणी वापरला पाहिजे। मित्रांनो याच्यात बऱ्याच वेळेला मी शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही ज्या वेळेस ऊसाचं बियाणं कापता ऊसाचं बियाणं कापताना तिरकं कापलं पाहिजे आणि वरती 4 ते 6 बोटं आणि टोकाला त्या ठिकाणी 3 ते 4 बोटं आणि खाली कमीत कमी 6 बोटं आपले शिल्लक राहिले पाहिजे। म्हणजे वरती 3 बोटं घ्या, खाली 6 बोटं घ्या, म्हणजे टोकाला ज्यावेळेस ऊसाच्या बोयनाचा कोंब असतो वरती 3 बोटं घ्यायचं आहे, खालच्या बाजूला 6 बोटं घ्यायची। आणि कारण खाली 6 काय घ्यायचं तर अन्नद्रव्याचा फ्लो खालून वरती असतो आणि ज्यावेळेस ऊसाचं टिपरू आपण दाबतो आणि ऊसाचं टिपरू त्या ठिकाणी चांगला बेसल टाकला आणि टिपरू दाबलं त्यावेळेस खालच्या भागातून अन्नद्रव्य वरच्या थरात जातात। पहिले 30 दिवस पहिले 25 दिवस कोंबाला खाण्यासाठी जे काही लागतंय जे त्याचं खालचं टिपरू असतं त्याच्यातून पहिले 25 दिवस मिळतं, त्याच्यातून चांगल्या कांडीच्या आकाराचा चांगला बोटाच्या आकाराचा कोंब जर बाहेर पडला तो तोच कोंब आपला आहे। जो कोंब एकदम अगदी खराट्याच्या काडीचा जर कोंब बाहेर पडला तो कोंब आपला नाही, तो काही कामाचा नाही आहे, त्याची खोडकीत रूपांतर होणार आहे। आणि तशा पद्धतीचं बियाणं 1.25 फुटाचं साधारण 1 ते 1.25 फूट 1.25 फूट आपल्या लोकांना जास्त वाटतं पण 9 इंचाचं कमीत कमी 2 टिपरातलं अंतर असलं पाहिजे। खाली चांगला बेसल टाकून घ्यायचा आहे, सरीमध्ये बेसल टाकायचं। आपण रानाला खत टाकीत बसतो, रानाला खत टाकायच्या भानगडीत पडायचं
करायचं नाही. आपण मधल्या पट्ट्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी चांगला बेसल टाकून घ्यायचा. बेसल टाकताना कमीत कमी 2.5 गोणीपर्यंत सिंगल सुपर फॉस्फेट, 2 गोणीपर्यंत MOP आपला पडला पाहिजे, एखादी गोणी त्या ठिकाणी बेन्सल्फ आपलं पडलं पाहिजे. सूक्ष्म मूलद्रव्य एकत्र झिंक, फेरस, मॅग्नेशियम सल्फेट, बोरान हे 4ही सूक्ष्म मूलद्रव्य ऊसाला गरजेचे आहे. मॅग्नेशियम सल्फेट आपण 20 किलो एकरी वापरलं पाहिजे. गंधक आपण किंवा सल्फर आपण त्या ठिकाणी 10 किलो एकरी वापरलं पाहिजे. झिंक सल्फेट आपण 10 किलो एकरी आपण वापरलं पाहिजे. हे सगळं मिक्स करायचं आहे. आता कृषी विद्यापीठाची डायरी जर कोणी वाचली असेल तर त्या डायरीचे मागचे 4 पानं ज्या नवीन शिफारसी आलेल्या असतात त्या शिफारसी तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये एक गोष्ट दिलेली असती की शिफारसीमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं असतं एका 4 किलो त्या ठिकाणी तुम्ही शेणखत वापरा. म्हणजे 1 किलो झिंक जर घेतलं तर 4 किलो त्याच्यामध्ये शेणखत आपण त्या ठिकाणी चांगलं कुजलेलं शेणखत आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे. हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि सरीमध्ये टाकायचं आहे. सरीमध्ये लागवडीच्या आधी टाकायचं आहे. लागवडीच्या आधी सरीमध्ये टाका. त्याच्यानंतर तुमचा काय बेसल टाकायचा आहे, तुमच्या जमिनीच्या आरोग्यपत्रिकेनुसार तुमचा त्या ठिकाणी तो बेसल हा सरीमध्ये त्या ठिकाणी चांगला टाकून घ्यायचा. नंतर आपली बाई, आपली महिला भगिनी, आपला पुरुष बांधव ज्या ठिकाणी बियाणं कापायला बसणार आहे, ज्या ठिकाणी बियाणं कापायला शक्यतो सावलीत बसायचं आहे. शक्यतो सावलीत बसा, कारण आपलं 2-2, 4-4 दिवस लागणी चालतात. ऊसाचं टिपरू त्या उन्हाने इतकं सुकून जातं की त्याच्या जीवच राहत नाही वरती यायला. ते पहिले 15 दिवस त्याच्या स्वतःची लढण्यात जातात, मी जगू का नको, अशी परिस्थिती आपण ऊसाची आणतो. आणि म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं, शक्यतो सावलीत बसायचं. किंवा ज्या दिवशी जेवढं कापलं तेवढं लागवड झाली पाहिजे. जेवढं कापलं ते लागवडीला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आता 4 बोटाचा वाफा करायचा आहे. एक 4 बोटाचा किंवा ईदभर पाण्याचा वाफा तयार करायचा. आपलं प्लास्टिकचा कागद टाका, वाफा तयार करा. त्याच्यामध्ये कीटकनाशकाची जर एक साधं कीटकनाशक हमलासारखं, उजाला कोणतंही एक साधं कीटकनाशक, टाटा मिडासारखं, हमलासारखं कोणतंही एक साधं इमिडासारखं कोणतंही एक कीटकनाशक टाका. त्याच्यामध्ये 22-3ची पावडर किंवा साप पावडर टाका आणि ते द्रावण चांगलं करून घ्या. कापणाऱ्या बाईनी तिथं कापायचं आणि त्याच्यात टाकायचं आहे. कापायचं, त्याच्यात टाकायचं आणि वजनाने आपाप पुढं सरकत ते. आणि शेवटच्या माणसाने 15 मिनिटांनी काढायचं, थोडं सुकवायचं आणि मग लागणीला वापरायचं. 2 आऊत करता आले तर PSBची पण बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करा. बायोला 150 रुपयाला मार्केटमध्ये भेटतं, त्याची केली तरी त्या ठिकाणी चालते. आणि मग हे टिपरू आपल्या रानात जाऊन द्यायचं आहे. आता कोरड्या लागणीमध्ये आपण बऱ्याच वेळेला काय करतो, एक जण टिपरं टाकून घेतो आणि दुसरा माणूस त्या ठिकाणी पाणी सोडून पाय देण्याचं काम करतो. मला याच्यातून फक्त एकच गोष्ट सांगायची, एक दिवस एखादं लेबरनी 500 रुपये जादा मागितले तर द्या, पण बगलेला टिपरू लावलं पाहिजे. शक्यतो आपण टिपरू बगलेला लावायचं. बऱ्याच वेळेला जाड जमिनीमध्ये मधी जर टिपरू टाकलं आणि चांगल्या जाड हट्ट्या माणसांनी जर थोडासा पाय दिला तर टिपरू इतकं खाली जातं की त्या टिपराला 15 दिवस 20 दिवस उजरतच नाही. आणि त्याच्यात मध्ये जर हिवाळा असला तर टिपरू महिना बाहेर येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की हे टिपरू त्या ठिकाणी शक्यतो बागलाला लावायचं आणि हे लागवड करून द्यायची. कटाला 4ही बाजूनी मका लागवड करून घ्यायची. कटाला 4ही बाजूनी, जे मोठे कट असतील तर त्या कटाला 4ही बाजूनी मका लागवड करून घ्यायची. म्हणजे लोकरी मावाचं जे काही थोडंफार वहन आपल्या रानामध्ये होणार आहे ते आपल्याला त्या ठिकाणी थांबवता येईल. हे सगळं लागवडीच्या बाबतीत सांगितलं. त्याच्यानंतर 2.5 महिन्यांनी सांगतो तुम्हाला मी, फार महत्त्वाचेच पॉईंट फक्त इथं घेतोय. 2.5 महिन्याने साधारण बाळ बांधणी आपली झाली पाहिजे. आपला शेतकरी बाळ बांधणी शक्यतो करीत नाही, डायरेक्ट मोठी बांधणी करतो आणि तिथंच आपलं गणित चुकतंय. कारण बाळबांधणीमध्ये आपलं काय करायचं आहे की बाळबांधणी जेव्हा आपण शेतकरी करतो, मी जे आपले राज्याचे संचालक होते तुम्ही त्यांचं नाव ऐकून असताना खेमनर साहेब, त्या खेमनर साहेबांच्या शेतावर मी एक त्या ठिकाणी निरीक्षण केलं. ज्यावेळेस बाळबांधणी करतो ना त्यावेळेस लहान कोंब जे आलेले, जे खराट्याच्या काडीच्या आकाराचे किंवा त्याच्यापेक्षा जाड थोड्याशा काडीच्या आकाराचे, ते सगळे कोंब या ठिकाणी मारतात. कारण त्याच्यावर माती लागली जाते आणि ते कोंब मारतात. आणि जे महत्त्वाचे 5 कोंब वरती जाऊन द्यायचे ते कोंब आपल्याला त्या ठिकाणी वरती नेणं सोपं जातं. म्हणून त्या ठिकाणी आपली 2.5 महिन्याला साधारण बाळबांधणी झाली पाहिजे. नाही शक्य तर कमीत कमी ते जे आता VST आपल्याकडे 85,000 रुपये अनुदानात आलेत, ती VST तरी हाकण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न आपण केला पाहिजे. वरवर जर VST हाकला तर थोडीशी एक 4 बोटाची माती जरी लागली तरी त्या ठिकाणी चांगलं पुरेसं आहे. आणि नंतर मोठी बांधणी आपल्याला 4.5 महिन्याचं पीक असताना, 4-4.25 महिन्याचं पीक असताना आपल्याला मोठी बांधणी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. फक्त एक गोष्ट इथं आवर्जून सांगेन की खताच्या बाबतीत मी कांद्यामध्ये सुद्धा सांगतो, कांद्यामध्ये हे सूत्र लागू होतं का, याच्यात लागू होत नाही. पण सर्वसाधारण 4.5 महिन्यापर्यंतच खतं घालायची. 4.5 महिन्यापर्यंत, 4.5 महिन्यानंतरपर्यंत काय घालायचं ते 4.5 महिन्यापर्यंतच घालायचे. त्याच्यानंतर आपण 4.5-5 महिन्याच्या पुढं बळच खतं टाकून मनाचं समाधान करायचं नाही. खोडवा चांगला येईल, ऊस चांगला येणार नाही. त्याच्यामुळे कारण त्या कांडीमध्ये ते उतरण्यासाठी जे आवश्यक आहे 48 दिवस, 50 दिवस, 70 दिवस ते तुम्हाला मिळणारच नाही. त्याच्यामुळे ती महत्त्वाची काळजी याच्यात घ्यायची. आणि जर खतं घालायचेच आहे पण तरी मला घालायचंच आहे तर मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, पहिले 3 महिने 19-19 पाण्यातून
पहिले 3 महिने 19-19-19 विद्रव्य असलेलं 19-19 1 किलोच्या पॅकिंगमध्ये भेटतं, 2 किलो एकरी, ते पण दोनदा घालायचं आहे, दोनदा पाण्यातून द्यायचं आहे. नंतर दुसऱ्या महिन्यापासून तर चौथ्या महिन्यापर्यंत 05234, दुसऱ्या महिन्यापासून तर चौथ्या 5व्या महिन्यापर्यंत 05234 किंवा 1261 जरी घेतलं तरी चालन, त्याच्यामध्ये 0050 एखादं किलो घेतलं तरी चालन. हे दुसऱ्या महिन्यात आपल्याला करायचं. दुसऱ्या महिन्यापासून तर म्हणजे पहिले 3 महिने झालं, चौथा 5वा 6वा याच्यात आपल्याला 05234 किंवा 1261 सारखं आपल्याला उसाला खालून सोडायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5व्या महिन्यापासून 5वा 6वा 7वा या महिन्यामध्ये आपल्याला 0050 सोडायचं आहे. अर्ध 05234 सोडा, अर्ध 0050 सोडा, खालून सोडायचं आहे. याच्यामध्ये 25 किलोची बॅग आणा, थोडं ड्रिप वॉटर सोडलं तर कधी चांगलं. मी आवर्जून सांगन, आपल्या भागातला शेतकरी खरंच प्रगतशील शेतकरी आहे, आपल्या शेतकऱ्याला सांगायची गरज नाही, परंतु तुमचं त्या ठिकाणी 80-90% लोकांनी ऊस आपल्याला शक्यतो आपण ठिबकवर करण्याचा प्रयत्न करा. त्या ठिबक सिंचनसाठी आपली योजना पण आहे. जरी योजना नसेल PFCचा का आहे ना ठिबक लावायचे, कारण आपण पिकाला पाणी किती देतोय त्याला गरज नाही. आपलं मुंडकं 5 मिनटं पाण्यामध्ये बुडून ठेवलं तर आपल्याला राहत नाही, 10 तांबे सलग घेतले तर आपल्याला राहत नाही. आणि मग ऊसाचा विचार करतोय का आपण? ऊसामध्ये अगदी डुबूक पाणी, अगदी पाटाचं पाणी आहे ना, मग आत्ताच आलं आहे ना, मग असं भरायचं की ते 8 दिवस त्या ऊसाला सुधरत नाही, ते 8-10 दिवस ते स्वतःसाठी लढण्यात जातात त्याचे. आणि मग आपण म्हणतो की कांडी नाही वाढली, वजन नाही दिलं आणि असंच झालं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला का ऊसामध्ये जपावं लागणार आहे की वापसा कंडिशनचं पाणी आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जर मॅनेजमेंट आपण जर केलं तर 100%. आता ऊस पीक असं आहे मित्रांनो, 3 तास बोललं तरी ऊस संपणार नाही, परंतु जे हायलाईट पॉईंट आहे ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. फक्त एक गोष्ट सांगन की MOP टाकत असताना आपल्या जमिनीमध्ये MOP आहे, परंतु MOPच्या बॅक्टेरिया आता पोटॅशची बॅक्टेरिया पण मार्केटमध्ये आलेली आहे. किमान 1 लिटर तुम्ही त्या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न करा आणि किमान 20 किलोपर्यंत सिलिकॉन ऊसाला घालण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला बेस्टमधले बेस्ट रिझल्ट ऊसामध्ये त्या ठिकाणी भेटतील. अशा पद्धतीने जर आपण गेलो तर ऊसामध्ये निश्चित आपल्याला चांगलं ॲव्हरेज आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकतं. त्याचं मॅनेजमेंट आपल्या हातामध्ये आहे. तुम्ही जरी म्हटले की या महिन्यातून 1 दिवस आपल्याला इथं एकत्र बसायचं तर आपण, मला काय जास्त लांबून यायचं नाही, मी रोजच इथून जातो. बऱ्याच वेळेला हरिभाऊ आमचं कायम फोन होतो, भाऊंचं पण मार्गदर्शन मला कायम मिळतं की ह्या गोष्टीमध्ये तुम्ही थोडंसं याच्यामध्ये जर जास्त चांगल्या पद्धतीने जर म्हटले की आपल्याला याच्यात शेतीशाळा घ्यायची तर आपण सविस्तर सगळ्या विषयांवर आपल्याला सविस्तर असं हे करता येईल.